स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा मित्र सोलो ट्रॅव्हलर. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते ॲक्च्युली. आणि मी आता रात्रीचं फिरायला जरा चाललो राऊंडला. थंडी बिंडी आहे नॉर्मल, एवढी तर नॉर्मली काय वाटत नाही. थोडं हो हां राहिलं ते चालू केलं ना, जरा ग्लास लावून ना थंडीच्या वेळी जरा लगेच थोडं फॉग जाम होतं. मी असंच ॲक्च्युली राऊंडला चाललो आहे. परेशला कॉल केला होता. तर परेश एकटं आय थिंक निघतो वाटतं, नात्याला गेला आहे तो. तिथं नात्यामध्ये आय थिंक रोडला माहीत नाही आला तुम्हाला माहिती का, एक धाबा लागतो. तर त्या धाबाच्या तर आय थिंक बिबट्या भेटलाय. मी तो इथे गेलो, बिबट्याला पकडायला गेलाय का बिबट्या ह्याला पकडायला गेला. आपण का फिरू. हा जो कुत्रा आहे ना पाठीमागं वाजला तुम्ही, तो माझ्या अंगावरती होतो ना. गाडी फास्ट बीस मारली ना मी थोडीफार, तर अंगावरती येतो. आज जरा महाडमध्ये वातावरण थंड आहे, तसं काय एवढं काय नाही. गाणी लावतो आपलं हेडसेट मध्ये. रात्रीचं फिरायला मजा येते मित्रांनो. तिथं वातावरण तर थंडगार असतं आपलं. आणि दुसरी गोष्ट, लोक पण म्हणजे गाड्या कमी असतात, लोक फिरतात, पैसे नाही. आणि त्यासाठी मित्राला कॉल केला होता मी. ओंकारला कॉल केला. ओंकार बाहेर गेलाय, काहीतरी गॅदरिंग आहे, गावाचं नाव घेतलं काहीतरी. आणि संकेतला विचारलं मी, तर संकेत भाई बोलतो मला झोपायचा टायमिंग झाला. आणि आय थिंक स्वप्नील बाहेर गेला असं. आणि मी गाणी ऐकतो मस्त, एक राऊंड मारतो, मी गप्प घरी जातो. माझी पण उद्या फर्स्ट आहे. मी इथनं म्हणजे कंपनीचा इन टाईम माझा 7चा आहे ना, ते घरातनंच कधी कधी 7ला निघतो. जसं 15 मिनिटं पोहोचतो मी, काय विषय नाही. काहीतरी मॅटर झाला वाटतं. वातावरण एकदम थंड आहे ना, एकदम जरा भारी वाटते. त्या विषय म्हणजे एवढी थंडी लागत नाही मला, ते जरा एकदम रिलॅक्स वाटतं. रात्रीची गाडी चालवायला गेलं ना, एकदम थंड वातावरण म्हणजे. पण जशी जशी आपण गाडी चालवत राहतो ना, तशी थंडी कमी वाजते. म्हणजे जिनिंगच्या हिट मुलं आहे ना, ती थोडीफार हिट आपल्याला पण होती.
सध्या रास्ता खुला आहे. हो. महाडमध्ये जिथे इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, जिथे फक्त तो मल्टी असं आणि गाडी तिथे मालाची झाली. आठ का नाही झाले, आठ कसं बिल्डिंग वरती बिल्डिंग बांधतात महाडमध्ये. हा एक मला मस्त वाटतो महाडमध्ये. तेव्हा म्हणजे नक्की सांगेल तुम्हाला कसं वाटतं एकदम भारी आहे. हॅलो, आता मी नातेखिंडीत आहे. नातेखिंडीत आता आहेस कुठे तू? हा, विष्णू मंदिर सर्विस रोडला. ठीक आहे ठीक आहे, आलो का मी. मला लगेच फॉक पकडणार आहे तो. आता बरेचसा कॉल आला झाला. अंकारच्या आधी एक श्रीकृष्णाचं मंदिर आहे, तिथं आलं इथे. चला. जरा मला कधी असं वाटतं की साईडला 360 जे ड्रोन असतात, जे पूर्ण बॉडी कॅप्चर करत असतात, जरा भारी व्हिडिओ आपली घ्यायला पाहिजे. ड्रोन घ्यायला पाहिजे किंवा 360 कॅमेरा घ्यायला पाहिजे तो. मी ह्याच्या जागी 360 घेणार होतो, बोललो प्रॉपर माझ्या म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्ट करायला म्हणजे विषय येतो. ह्याच्यापेक्षा थोडा तर कॉस्टली होता. आता हा ॲक्शन 4 नाही बोलत तरी 31,000ला जातं आणि तो काहीतरी 32,000ला. पण जी ॲक्शन 4ची जी क्वालिटी किंवा ॲक्शन 3ची पण तुम्ही बघितलं ना, क्वालिटी एकदम भारी आहे. म्हणजे डे मध्ये नाईट मध्ये चांगली क्वालिटी भेटते. किंवा त्याला जर तुम्ही सॅमसंगचा
मोठं ब्लॉगिंगचं करत असेल तर सॅमसंगचं त्याला कॉल आलं एकीची 100 तर प्रॉपर जी साऊंड क्वालिटी येते भारी येते आणि प्रॉपर जो अँगल पाहिजे ना आपल्या ब्लॉगिंग मध्ये मोठं ब्लॉगिंग मध्ये तो पण येतो त्यात म्हणून मी ॲक्शन 4 घेतला आणि नेक्स्ट आपला घेऊन आपण ह्याचं झालं ना शेअर थोड्या टाइम मध्ये तो पण घेऊ कुठे करूची हा 5 वाजता उठायचं असं काही बेत केलं संगीतने त्यामुळे तर 9 वाजता झोपतो आणि 5 वाजता उठतो आणि मी 1-2 वाजता झोपतो 6:30ला उठतो 6:45 पर्यंत आंघोळ करतो आणि 7 वाजता घरातून निघतो 6 वाजता कंपनीत पोहोचतो असा माझा शेड्यूल आहे किधर जाने का मतलब किधर जाने का 14% चार्जिंग है 14% 14% चार्जिंग काय करायचं विचार कळत नाही स्वप्नील कुठे आहे हा कळलं ना कळलं चला तो स्वप्नील भाऊ कुठे टाकले इकडे जायचं चालू झालं हा तेच लिहायचं हा इथं काहीतरी नवीन चालू झालं वाटतं लोक मध्येच असे काय बिझनेस चालू करावं रात्रीचं पण रात्रीचा प्रॉफिटमध्ये जो तो म्हणजे चालू करणं नॉर्मली प्रॉफिटेबल आहे कारण की मोस्टली कशी लोक बाहेर जेवण पडतात तर काय ना काय ते त्यांना म्हणजे थंडगार किंवा आईस्क्रीमचं चालतं आणि ह्या साईडला तर कॅफे मोस्टली तर कपल लोक पण येतात कुठं वरती का खाली वरती का खाली कुठे जायचं सरळ चला बरेच सहज एक आपल्या हायवेला राहून राडा झाला वाटतं खाली हा हा रेस बोलतोय रेसला होते आहेस अरे तू आपले म्हणजे हे झाले मेंटॅलिटी झाले फॉरेनची की ती लोक हरवून पाहिजे हरू शकतात एक मिनिट रेश R15 जेवढी गाडीची सीसी आहे ना तो मला बोलते रेस लावायची की हा मित्र मला तू बोलते रेस लावायची त्याला काय सांगते R15 बाई ही कावासाकी काय येडी पण मी एक नोटीस केलं मी जेव्हा म्हणजे मित्राची NS200 आहे BS3 आय थिंक सो मॉडेल आहे तो असं जेव्हा रेस लागला भावा त्यांनी मला लायकी दाखवला सिरियसली लायकी दाखवला
मी जोपर्यंत गिअर स्वीट कर राहिलो आहो तू पुढे गेला माझ्या. जो पिकअप होता तिला आणि पुढे आय थिंक सो मी चेस पण नाही करू शकत. जेव्हा डिस्टन्स वाढतं ना मित्रांनो, एकदा डिस्टन्स वाढला की चेस करणं पॉसिबल होत नाही. आणि एक मला समजत नाही लोकांचं म्हणजे हेही झाले रे यार, की त्यांना वाटतं की R15 सोबत रेस लावा, R15 सोबत रेस लावा. बऱ्याचला काय वाटतं असं रेस लावा, असंच रेस लावा का वाटतं तुला? असंच पलवाय का बोलतोस मला? पलव गाडी. हा पलवाय का सांगतोस गाडी मला? हा तिकून ना बोलू, तिकून ना. असं काय इथं काय शो लागलाय की काय? गॅदरिंग वाटतं. वाटे गाडी पुढे बरेश, पुढे 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 पुढे. भाऊ काय विषय करतोय? हे डोक्यात काय चाललंय? मिरर ओपन कर, मिरर. भावानं तो लिटरल आहे, लिटरल इन पॉइंटला इंडिकेटर देतोय. मी त्याकडे बघा होतो, ती बघा होतो की त्यांनी अजिबात इंडिकेटर द्यायला नाही. जेव्हा त्यांनी गाडी खाली टाकलं तेव्हा त्यांनी इंडिकेटर दिलं. इंडिकेटर चाललंय काय अजून? गावाशी गाडीला हायवेला गाडी नव्हतं, आता लगेच गाडी नव्हती. बॅटरी पण लो आहे आपली आणि जास्त घंटे मी होऊ शकत नाही. तर आपण या व्हिडिओला आपण इथं संपू. आणि अजून तुम्हाला ब्लॉग माझे मोटर ब्लॉगचे रिलेटेड कुठचे ब्लॉग्स जर आवडतात तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. म्हणजे आठवड्यातून एकदा तरी आपल्या चॅनलला असे ब्लॉग पडणार आहेत मोस्टली. तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या कुठच्या मित्राला अशी म्हणजे अशा कंटेंट आवडत असेल तर नक्की शेअर करा. चलो टाटा.